रामकृष्ण हरी. सर, चॅनलवरती फार वाईट वाईट कमेंट्स येतात. हो, काय करावं काय नाही. मी तर असं ठरवलं की चॅनल बंद करून टाकावं. एक दोघाचं नव्हे, हे अनेक लोकांची ही दुखणी आहेत बरं का. सर, आईवरनं शिवाय देते, धर्मावरनं बोलते. काय आपलं मत त्यांना पटत नाहीत. काहीतरी माझ्या मिसेसनी चॅनल उघडला होता आणि घाणघाण शिवाय देतात काहीतरी. मग त्यापेक्षा आब्रू वेशीवर टाकण्यापेक्षा आपला चॅनल मी बंद करून टाकू का, किंवा ते द्वेष वाढण्यापेक्षा मी आपलं चॅनल बंद करून टाकतो. बऱ्याच म्हणजे चॅनल सुरू असणाऱ्या लोकांचं ही अडचण आहे. तर मी आवर्जून सांगू इच्छितो की बाळांनो, चॅनल बंद करू नका. काय करायचं काय नाही ते पुढं मी सांगतो, ऐका नीट, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. हे बा, तुम्ही चॅनल काढलेला आहे उपजीविकेसाठी, तुम्ही चॅनल काढलेला आहे, तुमचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही त्या चॅनलवरती प्रामाणिकपणाने जर कार्य करत असाल, तुम्ही तुमची वेगवेगळ्या पद्धतीची कला जर दाखवत असाल, तर कमेंट्स येणारच. एक वेळ चांगल्या कमेंट्स नाहीत आल्या तरी चालतील, परंतु वाईट कमेंट्स येणं हे अतिशय चांगलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही म्हणसाल सर बिघडला का काय तुम्ही, सर ते आम्हाला राग येतो. हां, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याच हाताने आपलेच आब्रू, अरे आब्रू आहे का आपल्याला? हां, या जगात राहायचं म्हणल्यानंतर निर्विकार, कुठला मान नाही, कुठला ताण नाही, कुठलं टेन्शन नाही, बिनधास्त राहायचं मस्तपैकी. भगवंताचं स्वरूप आहोत आपण, त्यांच्यासारखाच आनंद आपणही घ्यायचा. आणि तुम्हाला काय वाटतं, कमेंट्स ही वाईट लोक करतात का? गैरसमजूत आहे तुमची. अहो, कमेंट्स करणारा, व्हिडिओ करणारा बी तोच आहे. नीट लक्ष द्या. तुम्ही व्हिडिओ करता, तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म करता का नाही, पण अपेक्षा ठेवू नका ना की हा या व्हिडिओवर एवढे व्ह्यूज यावे. आणि आपल्या दुःखाचं कारण हे लक्षात ठेवा, किंवा लोकांनी चांगल्या कमेंट्स कराव्यात. अरे असं जर असतं तर निंदकाचे घर असावे शेजारी कशासाठी म्हटलेलं आहे सांगा बरोबर? कशासाठी म्हटलेला आहे तो ते सांगा बरं. वाईट कमेंट्स करणारा बी तोच आहे, फक्त तिथं परीक्षा घेणारा तो असतो. तुमची परीक्षा घेणारा खरोखरच हा आपलं जे कर्तव्य कर्म करतोय, ह्या कर्तव्य कर्माशी तो ठाम आहे का? त्या भित्री भागूबाई देण्यात आलं का? एवढ्या श्रद्धेने तिची जे कार्य करतोय त्याचं कार्य कुठलंही असू द्या, मग कार्य कोणतंही असू द्या बाळानो. दारू विकणारी व्यक्ती सुद्धा, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आता दिसतं ना हे वाईट दिसतं. दारूची दुकानं, ही ज्याची दृष्टी वाईट आहे त्याला वाईट दिसतं. ही महत्वाची गोष्ट समजून घ्या तुम्ही. ज्याची दृष्टी वाईट आहे, ज्याच्या मनामध्ये घृणा भरलेली आहे, घृणेशिवाय दुसरं काय नाही, जे वेशधारी, लक्षात आलं का? मनुष्याचा फक्त वेश धारण केलेला आहे, मात्र हे मनुष्य नाही. अशा व्यक्तींना वाईट दिसतो. वाईटातूनही चांगलं पाहण्याची, तुम्ही त्याला वाईट म्हणता आणि तुमच्या देखत तुमचा भाऊ, तुमचे नातेवाईक त्याच्या दुकानात प्यायला जातात ना, मग तो वाईट कसा सांगा बघू? हां, त्याची प्रार्थना भगवंताकडे असते उदबत्ती लावून. अहो, आमचे आता बोलू नये असल्या गोष्टी, आठवडा आंघोळ न करणारे लोक आहेत आमच्यामध्ये, महाराज लोकांमध्ये घेण्यात आलं. ते ठराविक संस्थान आहेत ना, तिथे रेग्युलर करून घेतलं जातं, गुरूंचं लक्ष असतं, म्हणून ते दररोज आंघोळ तर करतात आणि त्यांना चांगल्या सवयी लावतात. वेगवेगळ्या ठिकाणचे मठ चालू आहेत, या मठामध्ये हे सेवा करून घेतल्या जातात मुलांकडून. लहानपणापासूनच चांगली सवय लावली जाते. परंतु ज्यांनी असं कुठं शिक्षण घेतलेलं नाही, ज्याच्यावरती गुरु कृपा नाही आहे, ज्यांनी खरोखर जग ओळखलेलं नाही आहे, ती व्यक्ती, खोटं नाही सांगत मी, सत्य परिस्थिती सांगतो, ती व्यक्ती दारू विकते, परंतु दारूच्या दुकानामध्ये काय लावते?
उदबत्ती लावते आणि पूजा करते, काय इच्छा प्रयुक्त करते. आज भरपूर गिरायक होती आणि रोखीचं गिरायक होती. कर्तव्य कर्म हीच खरी देवपूजा आहे. नीट लक्ष द्या. आता तुम्हाला ते तुमची दृष्टी वाईट असल्यामुळे तुम्हाला ते वाईट दिसतं, परंतु तुम्ही हे नावं ठेवून लक्षात ठेवा, निंदक म्हणून पाप करताय तुम्ही. ध्यानात आलं पाहिजे. रात्रंदिवस तुम्ही हे कीर्तन भजन करतात, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू, किंवा तेथे माझी हरी वृत्ती राहू. जिथं सम आहे सम, तुम्हाला सर्व जगत हे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. किंबहुना हे वैष्णवालाच सांगतोय असं नाही, सर्व व्यक्तींना हे का दिसत नाही? का दिसत नाही? मांस विकणारा सुद्धा लक्षात ठेवा, दुकानात गेल्यानंतर पहिल्यांदा उदबत्ती लावतो आणि मग चाकू घेतो कापण्यासाठी. त्याची प्रार्थना हीच असते ना. आलं का लक्षात? आता तो पाप करतो. सज्जन कसा याचं उदाहरण सर्वांना माहिती. एकीकडच्या बाजूला लक्षात ठेवा शालिग्राम, आता हे विष्णूचं हे आहे, प्रतीक आहे. ते एकीकडल्या ताडग्यात ठेवून फक्त सांगत होते, 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो. किती महाविश्वास भगवंतावर, सांगा बरं. आणि आपण नुसत्या पोकळ गप्पा मारतोय, अनुभवाशिवाय गप्पा मारतोय. आपणाला आहे का कोणता अनुभव? तुम्ही आम्ही हे या मृत्यू लोकामध्ये येऊन एकमेकाला नावं ठेवण्याशिवाय दुसरं काय करतो का? असं करू नका बरं. आलं का लक्षात? माझे 7-8 चॅनल आहेत. थोडे बॅड कमेंट्स येत असतील असं तुम्हाला म्हणायचं. अहो, हाताची 5 बोटं सारखी नाही. ध्यानात आलं करा बरं तुम्ही, सारखी आहेत का? पण हे सगळे जगद्गुरु तुकोबा यांचं प्रमाण आहे. हे सर्व एकाच देहीचे अवयव. आलं का लक्षात? अनुभव घ्या. प्रमाण पाठच असायला पाहिजे असं नाही. हे सर्व हात एकच आहे का 2 आहेत? एकच आहे. याच हाताचं हे बोट आहे, याच हाताचं हे बोट आहे, परंतु त्यांच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतोय का नाही? मग तुम्ही काय अपेक्षा करता? अहो, या बोटाची निंदा करायचं याचं कामच आहे ना. ध्यानात आलं का तुमचं? तेही भगवंताचं स्वरूपच आहे. हे कशासाठी? भगवंत मुद्दाम होऊन लक्षात ठेवा. ज्या अर्थी आपल्याला वाईट कमेंट्स येतात त्या अर्थी लक्षात ठेवायचं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, आपण करतोय ते कार्य चांगलं आहे. आपल्या जर कार्याला चांगल्या कमेंट्स येत असतील तर आपण भाग्यवानच आहोत. आपलं कोणतरी ऐकतंय, आपल्या मताशी कोणतरी सहमत आहे. परंतु भगवंताचं दुसरं एक रूप आहे, लक्षात ठेवा. ते रूप परीक्षा घेण्यासाठी. तुम्ही करताय त्या कार्याशी किती एकरूप आहात हे पाहण्यासाठी. मग कार्य कोणतंही असू द्या, तुमचं कार्य कोणतंही असू द्या, शेळीपालनाचं असू द्या, मांस विक्री असू द्या, दारूची दुकानं असू द्या, कपड्याची दुकानं असू द्या, तुम्ही कीर्तनकार असा, प्रवचनकार असा, तुम्ही गायनाचार्य असा, पकवाज वाजवणारे असा, हे चांगले कमेंट्स येणं ही अशी अपेक्षाच करू नका. देण्यात आलं नवे कमेंटची अपेक्षाच करू नका आणि त्याच्याकडे पाहूच नका. तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही केलेलं कृत्य हे चांगलं आहे. मग अशा कमेंट्स वास्तविक पाहता या कमेंट्स आल्यामुळं भगवंत आपल्यामधील दोष काढत असतो. भगवंताने त्या कमेंट्स करणाऱ्याचं रूप घेतलेलं असतं आणि तोच आपल्याला अतिशय चांगलं बनवायचं असतं. त्याला लक्षात ठेवा. या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही रागाला कामाला किती आवर घालताय त्याची परीक्षा असते तिथे. आणि ही परीक्षा घेण्यासाठी अहो कुणी बॅड कमेंट्स केली सांगा. अहो व्हिडिओ कोणी केला? व्हिडिओ करणारा बी तोच आहे. आलं का लक्षात? अपलोड करणारा बी तोच आहे. चांगली कमेंट्स करणारा बी तोच आहे आणि वाईट कमेंट्स करणारा बी तोच आहे. ते काय वेगळं आहे का तेव्हा? मग वाईट कमेंट्स जर तुम्हाला आल्या तर लक्षात ठेवायचं, तुमचा अहंकार, तुमचा राग, क्रोध हे गेलेला, दंभ हा तुमचा गेलाय का नाही, यश आणि अपयश हे याच्यावर अवलंबून. आणि तो ज्याचा गेलेला आहे तोच कुठल्याही कार्यामध्ये यशस्वी होतो. सत्य परिस्थिती सांगतो, हे वेगळं सांगत नाही. आलं का लक्षात तुमचं?
तुमच्या लक्षात आलं असेल, चॅनल बंद करू नका बाळा. हां, इथं भगवंत तुमची परीक्षा घेतो. चॅनल तुम्ही काम करत राहा. तुम्ही काम करताय असं जर तुमच्या मनाला वाटत असेल तर त्या कामाचं फळ एक दिवशी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी थोडी वर्ष काम करतोय का, यूट्यूबवर थोडी वर्ष काम करतोय असं तुम्हाला वाटतं का? खूप संकटांना मी सुद्धा सामोरं गेलेलो आहे, परंतु भगवंताने तिथं पूर्णतः माझ्यामध्ये, मी जरी सांप्रदायिक माणूस असलो लक्षात ठेवा, तर माझ्यामध्ये दोष नव्हते का, हे खूप काही असणारे दोष माझ्या भगवंताने नाहीसे करून टाकले. आता काय काय वेळेला माझ्या शब्दाचा, बोलण्याचा अर्थच कळत नाही समोरच्या व्यक्तीला. त्याच्यामुळे मी काय म्हणतो ते एक असतं आणि त्याला वाटतं ते आपल्यालाच बोलले. मी कुणालाही काहीही बोलत नसतो, मी फक्त माझं मत प्रयुक्त करत असतो. तर हात जोडून विनंती आहे, यूट्यूबवरचा चॅनल तुम्ही कुणीही बंद करू नका. सेटिंग जे आहेत ते तुम्हाला सर्व माझ्या महाराष्ट्रामधील सर्व लोकांसाठी दिलेले आहेत ना, कसे सेटिंग्स करायच्या, काय करायच्या. आणि ज्यांना अडचण आहे त्यांनी मला फोन करा की सर मला सेटिंग येत नाही. त्याचा यूट्यूब चॅनल लक्षात ठेवा, तुमच्या देखत तुम्हाला शिकवून, अगदी तुम्ही कुठेही असा व्यवस्थितरित्या काय आलं पाहिजे काय नाही हे सर्व सांगितलं जाईल. आणि अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. सर्वात महत्त्वाची गोष्ट, झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा सांगतो, यूट्यूबवरील चॅनल बंद कुणीही करू नका. जेवढ्या तुम्हाला वाईट कमेंट्स येतील तेवढ्या तुम्ही योग्य कार्य करता हे लक्षात ठेवा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.